श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चोळप्पांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं म्हणजे गोंधळ होणारच. पण चोळप्पांची सासू पारायण करत असताना तिला त्रास होतो. त्यांची पत्नी स्वामींना चिडक्या स्वरात शांतता राखण्याची विनंती करते. स्वामी मान्य करतात, पण तेही समज देतात की पारायणाच्या कार्यात गोंगाट कसा सहन करावा. कोणतेही कार्य एकाग्रतेने करणे आवश्यक आहे. विशेषतः देवाच्या नावाने उच्च पातळीची एकाग्रता अपेक्षित आहे. चोळप्पा आपला एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पांची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामींकडे जातात. घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलपस्वामी सोन्याचे लालूच देऊन आपल्या शिष्य करू असे पाहतात. वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामींकडे दगडे घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे. म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात. पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्या धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. श्री स्वामी समर्थ.